संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. यापूर्वी आवाज आपण प्रीतम पाटील पडगे यांचा ऐकला. आपण आता बोलणार आहोत प्रसाद भुईर, त्यांच्या समवेत रायगड क्रिकेट समर्थक असोसिएशनचे अध्यक्ष आहे संदीप पाटील सर आणि आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी दिनकर बारसे पाले बुद्रुक. धन्यवाद गडगड सर, धन्यवाद प्रीतम पाटील, खूप चांगलं समालोचन ज्यांचं आपण या अगोदरच्या सत्रामध्ये ऐकलं. मॅचकडे आपण जाऊया. आजच्या रचनेतील ही पहिल्या फेरीतील चौथी मॅच, चौथा सामना आपण अनुभवतोय. माफ करा, तिसरा सामना आपण पाहतोय आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये ओके चौथा सामना पाहत होतो. कोणाचं किती लक्ष आहे? रात्रीचे 10:50 होतात आणि आपण पालेश्वरी चषक पाहतो. अंपायर सिग्नल, गेम ऑन. मॅचला सुरुवात करूया. सामना आहे पेठ विपक्ष नारपोली, दोन संघांमध्ये. प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करणारा नारपोली संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिला चेंडू मिडॉनकडे खेळलाय, सिंगल मिळाली जाते. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना पॉवर प्ले नंबर 1 षटक, दोन क्षेत्ररक्षक डीप मध्ये, एक आपण पाहू शकाल डीप एक्स्ट्रा डीप कव्हर कडे आणि दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन कडे ठेवलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये ओपनिंग पेअर सलामीची जोडी रोहन मस्कर आणि अभिजित मोरे आला. नारपोली टेनिस क्रिकेटमधील दर्जेदार दोन नावं आहेत जी सध्या मैदानामध्ये आपण नारपोली संघाला रिप्रेझेंट करताना पाहत आहेत. आणि त्यांच्या विरोधात पेठ संघ आहे ज्यांचा पहिला गोलंदाज अनिल पाटील याला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. चेंडू ऑन साइडला खेळला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्या बात आहे, सीमा रक्षक कसा असावा याचं उत्तम उदाहरण जिथे पाहायला मिळालं. आपताप आहे तिथे आणि त्याने चेंडू स्टॉप केलाय. बीमरसाठी हाईट फॅक्टर चेक केलं जाईल आणि टीव्ही अंपायर कडे हा डिसिजन येतोय. कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्ट काय घडलंय, अंपायर रिव्ह्यू, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. रिथ्वी लाईव्हच्या माध्यमातून एक्झॅक्ट टेक्निशियन टीम इथे मात्र त्याच्यावरती काम करते. टीव्ही अंपायर कडे हा डिसिजन आला, एक्झॅक्ट काय घडलंय हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. नारपोली विपक्ष पेठ अशी मॅच आपण पाहतोय. थर्ड अंपायर जज करतील एक्झॅक्ट काय घडलंय. पहिल्या फेरीतील आजच्या दिवसातील ही चौथी मॅच. इट्स अ नो बॉल. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल पण इथे मात्र नो बॉल. 1+2 अर्थात धावा मिळाल्या 3. धावसंख्या धावपल कधी लागली जाते ती म्हणजे बिनबाद 4 धावा. अनिलचा हा चेंडू फुल टॉस ऑन साइडला हिट केलाय. चेंडू मिड ऑन ला लँड झालाय. 2 टप्प्याने चेंडू उचलेपर्यंत इथे पूर्ण केला जातात त्या म्हणजे 2 धावा धावसंख्या होते. बिनबाद 6 धावा. नारपोली विपक्ष पेठ अशी आपण मॅच सध्या पाहतोय. यानंतरचे दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे होतील अशी या स्पर्धेची नियमावली असणार आहे. आणि आज आम्ही यावेळेचा चेंडू पेस बॅटवर घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटच्या टोयला लागून लेग स्लिप कडे गेला. तोपर्यंत सिंगल मिळते आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या होते बिनबाद 7 धावा. खूप चांगलं दर्जेदार आयोजन आपण पाहताय. गाव कोणतंही असेल परंतु खऱ्या अर्थानं गावात एकाला नाही तर एकीला महत्व दिलं जातं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पनवेल तालुक्यातील 170हून अधिक गावं असणारा हा तालुका आणि त्या गावातील त्या तालुक्यातील पाले बुद्रुक ज्या गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य त्यांनी जपलंय. यावेळी स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साइड लाईट केला जातोय. चेंडू थांबेपर्यंत ही सिंगल मिळाली आहे.
झेल टिपला आणि मात्र पहिला खेळाडू झाला झेल बाद. प्रिया प्रिया हो प्रिया प्रिया. हो पिया पिया. क्या बात आहे. आणि ही संकल्पना तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या देऊया. खरं तर संगीत आपल्या आयुष्यातील असं एक अनमोल रत्न आहे जे तुम्ही जर अनोख्या अंदाजानं जपलं तर माणसाला एकटेपणाची कधीच जाणीव होऊन देत नाही. अशा संगीताचा आस्वाद घेत असताना आमचे MD गडगे सरांना आपण सध्या पाहता. तर मैदानाकडे जाऊया. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज नरेंद्र मस्कर आला. नारपोली टेनिस क्रिकेटमधील आणखी एक दर्जेदार नाव नरेंद्र मस्कर, जो इनॅट नंबर 3 थर्ड पोझिशनवरती मैदानामध्ये खेळण्यासाठी आला. संघाची धावसंख्या आहे 1 बाद 8 धावा. गोलंदाजा अनिल पाटील, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू, स्ट्रेट टू बॉलर, सरळ खेळला चेंडू गोळीच्या वेगाने निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू झालाय फरार. सीमा पार आलाय चौका. स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेत क्रिकेटचा पण आदर का करतो तर खऱ्या अर्थानं सुरुवातीला सुद्धा पहिल्या सामन्यात संपता असताना सुद्धा MD गडगेर सरांनी एक सुंदर वाक्य म्हटलं होतं. ते असं होतं की क्रिकेट एक असं एक व्यासपीठ आहे जिथे अनेक राजकीय कार्यकर्ते आपल्या राजकीय चपला बाजूला ठेवून एकत्र येत असतात. आणि या क्रिकेटनं काय दिलंय तर ह्या क्रिकेटनं खऱ्या अर्थानं एकतेचा हा संदेश दिला. आणि म्हणून सातत्याने आपण म्हणतो क्रिकेटमध्ये एकाला नाही तर एकीला महत्व आहे. आणि तेच महत्व आज पालेश्वरी चषकाच्या माध्यमातून या पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं सुद्धा पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकाकडे आपण जातोय. धावसंख्या आहे ती 12 धावा. गोलंदाजाला उमेश जोशीचा हा चेंडू ऑन साईडला खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण देत आहे. तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या थेंबे थेंबे तळेसाच्या या उक्तीने पोचली आहे 1 बाद 13च्या घरामध्ये. अनेक ठिकाणी सध्याच्या घडीला क्रिकेटचा हंगाम चालू आणि अनेक ठिकाणी स्पर्धा चालू आहेत या क्रिकेटच्या हंगामामध्ये. जिथे आपण रायगडाची सन्मानाची स्पर्धा पाहता रायगड प्रीमियर लीग ती सुद्धा उरण तालुक्यातील सोनारीच्या मैदानावरती चालू आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षक खरं तर विभागले गेलेत असं सुद्धा म्हणावं लागेल. परंतु या स्पर्धेची सुद्धा लोकप्रियता वेगळीच राहिली आहे. नरेंद्रला यावेळेस मात्र टाकला चेंडू कव्हरच्या वरतून खेळला चेंडू डीप कव्हर कडे चाला. एका टप्प्याने चेंडू अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तोपर्यंत चेंडू फरार. चेंडू सीमा पार आलाय चौका.
लगातार 2 चेंडू 2 चौकार. फलंदाज नरेंद्र मस्करच्या बॅटमधून आलेत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा गुरु असतो आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती मैदानामध्ये नरेंद्र सध्या उभा. या वेळचा चेंडू वेग आहे चेंडूला आणि त्यामुळे कदाचित परफेक्ट कनेक्ट करू शकले नाही. खणून काढण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु फॉलोन थ्रू मध्ये चेंडू अडलाय. तोपर्यंत कोणत्या प्रकारे धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. संघाची धावा संख्या स्थिर आहे 1 बाद 17 धावा. 1.3 षटकांचा खेळ संपला. नारपोली विपक्ष पेठ अशी आपण मॅच एन्जॉय करताय. संदीप स्पोर्ट्स जीसीसी पेठ विपक्ष तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली. फुल टॉस चेंडू आहे, मिस केला आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमा पार. वाईट +4 मिळणार 5 धावा. तर प्रसाद घरत बघा, इथे बघा सागर मात्रे किती खुश आहेत. म्हणून म्हटलं जातं ना की जब दिल की बात मन में होती है और मन की बात दिल में होती है, सूरज वो जुबा पे आती है. बोलूया सामन्याकडे आपण पुन्हा एकदा प्रसाद घरत यांच्याकडे. संघाची धावसंख्या 22. फुलटॉस चेंडू आधीच खऱ्या अर्थानं इथे मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. चेंडू निघून चाललाय. वाईट +4 मिळणार पुन्हा एकदा 5 धावा. क्रांती आणि भारतामध्ये जर सर्वात जास्त लोकप्रियता जर कोणत्या चित्रपटाला प्राप्त झाले असेल त्यामध्ये नंबर 1 क्रांती. शोलेहून अधिक क्रांतीला जास्त लोकांनी पसंती दिली. या गाण्याच्या मुळे देश भक्ती त्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली खरं त्याने. आणि इंग्रजांच्या विरोधात आपण कसा संघर्ष केला. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र सरळच्या दिशेनं खेळलाय. बॅट्समन नरेंद्रच्या बॅटमधून हा फ्लॅट स्ट्रोक आलाय. मिळणार 6 धावा. तब्बल खर्च केल्यात या गोलंदाजाने भूमिक जोशी. थोडंसं मानसिक दडपण कदाचित त्याच्यावरती जाणवत असेल असंच म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं सलग 3 चेंडू 3 चौकार नरेंद्रच्या बॅटमधून आल्यानंतर सलग 2 चेंडू 4 चौकार आल्यानंतर नरेंद्रच्या बॅटमधून सलग 2 चेंडूवरती 2 चौकार झाले आणि त्यानंतर बॅट्समन शरीरापासून दूर ठेवून चेंडू टाकण्याचा गोलंदाज प्रयत्न करू लागला बॅट्समन समोर आणि अशा परिस्थितीमध्ये 2 आले. अव्वांतरच्या स्वरूपात चौकार त्या मिळाल्या 10 धावा आणि त्यानंतर फुलटॉस चेंडू आला ऑन साईडला सरळ हिट केला. चेंडू सरळ निघून गेला फ्लॅट स्ट्रोक षटकारासाठी. महागडी गोलंदाजी सध्या मैदानात हाताळली जाते भूमिक जोशी. संघाची धावसंख्या होतीये 1.4 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 33 धावा. लोअर फुलटॉस काढण्याचा प्रयत्न केला जरूर. फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला उडालेला झेल टिपला आणि आता मात्र नरेंद्र मस्कर नावाचं वादळ शांत. खेळाडू क्रमांक 2 झेल बाद.
5 षटकांचा आतापर्यंत खेळ होतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावा फलकती लागल्या जातात त्या म्हणजे 33 धावा. बाद होणारा खेळाडू रोहन मस्कर आणि तदनंतर नरेंद्र मस्कर, अभिजित मोरे आणि आता मात्र चौथ्या क्रमांकावरती आर्यन आलाय. आर्यन पाटील, भूमिक जोशी फॉर द विकेट. यावेळचा चेंडू स्ट्रेट टू बॉलर, सरळ खेळलाय चेंडू, फ्लॅट फटका होता आणि इथे मात्र कटप्यानं चेंडू जाऊन स्क्रीन वरती आदळतोय. आल्या आल्या केलाय चौकारानं सुरुवात. दोन षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना संदीप स्पोर्ट्स जीसीसी पेठ या संघाची धावसंख्या होती 2 बाद 37. बाद होणारा रोहन मस्कर ज्यानं धावा केल्या 4 चेंडूमध्ये 5. त्यानंतर नरेंद्र मस्कर ज्यानं 5 चेंडूमध्ये 14 केल्या, ज्यामध्ये 1 षटकार 2 चौकारांची नोंद झाली होती. पहिलं षटक अनिल पाटील यांना हाताळलं, ज्यामध्ये 12 खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकासाठी आलेला भूमिक जोशी ज्यानं तब्बल 25 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 37. चला यानंतर साखले फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. अर्थात दुसरी फेरी. पहिली लढत असणार आहे अंश 11 खेरेने विपक्ष बंटी स्मृती बेलवली या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. सामना साखली फेरी अर्थात दुसऱ्या फेरीतील प्रत्येकी सामना 4 षटकांचा खेळवला जाणार आहे. एक नेत्रदीपक आयोजन कसं असावं याचं उत्तम उदाहरण सध्या गडगेसर आपण या स्पर्धेच्या औचित्यानं पाहतोय. शिस्तबद्ध स्पर्धा अगदी वेळेवरती चालू झाली आणि वेळेवरती ही स्पर्धा संपली जाणार आहे. अशा पद्धतीची स्पर्धा पूर्ण 6 रात्र या स्पर्धेचं नियोजन असणार. पैकी ही दुसरी रात्र सध्या आपण अनुभवतोय आणि ज्यामध्ये या 8 संघांना सहभाग देण्यात आला आणि त्यापैकी आता मात्र 4थ्या संघाच्या शोधात आम्ही आहोत. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे, फ्लॅट फटका आलाय स्क्रीनच्या वरतून. बॅट्समन आर्यन अभिजितच्या बॅटमधून आला षटकार. अभिजित मोरेच्या बॅटमधून हा षटकार आला. आर्यन पाटील जो 1 मध्ये 4 वरती खेळतोय आणि अभिजित मोरे जो 9 मध्ये 4 मध्ये 9 वरती खेळतोय. इन ऍक्शन मध्ये आपण जर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना, रित्वी लाईव्हच्या माध्यमातून जी स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते, फटका सुमित खांदेकरचं स्वागत कसं केलं हे तुम्ही पाहू शकाल. खूप वेगाने चेंडू रिलीज केला होता, परंतु त्यापेक्षा दुप्पट वेगानं चेंडूला मैदानाच्या बाहेरील रस्ता दाखवला, तो म्हणजे फलंदाज अभिजितने. यावेळचा स्ट्रोक पुन्हा एकदा कन्वर्ट केला जातो. चेंडू डीप मिड विकेट कडे चला, अगदी काही अंशाच्या फरकानं चेंडू निघून जाईल. इथे डीजे ऑपरेटर आमचे सूरज एका टप्प्यानं चेंडू सीमा पार. तुमच्यासाठी ते रुपेश उलवेकर विभागीय 40+ चे अध्यक्ष आहेत. पाले बुद्रुक यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. क्या बात आहे. खरं तर एखाद्या कलाकाराला दिलेली कौतुकाची थाप म्हणावे लागेल. कौतुक केलं जाते, पण इथं चेंडू गेलाय सीमा पार. पुन्हा एकदा ऐकूया एक सुमधुर संगीत. चला मॅच कडे आपण कॉन्सन्ट्रेट होऊया. चौकार आला आणि या चौकाराच्या साह्यानं 47 वरती आता मात्र आकडा जाऊन पोहोचला. फलंदाज अभिजित चांगली फलंदाजी करत असताना समजदारीचं क्रिकेट मैदानामध्ये चालू. यावेळचा चेंडू हलक्या हातानं टाकण्याचा प्रयत्न झाला आणि तेवढ्याच हलक्या हातानं चेंडूला फक्त सन्मान दिला होता. चेंडू गेला होता मिड ऑफ कडे, तोपर्यंत सिंगल पूर्ण केली गेली आणि या सिंगलनं धावसंख्या पोहोचली जाते 48च्या घरामध्ये. चला गुड्डू जोशी पेठ यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या ऑर्गनायझर अजय दादा मोरावकर यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि त्यांच्या समवेत 16 सरकार आदरणीय रणजित शेठ घरत आपण क्रिकेटचा आनंद घेता. आपण यावं व्यासपीठावर, तुमचंही स्वागत आहे. चला आमचे प्रसाद भोईर यांच्याकडे पुन्हा बोलूया. 2 बाद 48. यावेळचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक फॉलोन थ्रू मध्ये अडला जातो, तोपर्यंत
चपळाईने एक घेतली आणि ऐकीच्या साह्यानं धावफलक पोहोचला 49 वर. 2.4 षटकांचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या होते 49. दुसरं षटक जे मात्र 25 धावांचं आलं होतं आणि त्यामुळेच आपण सध्याच्या घडीला स्कोअर बोर्डवरती या 49 रन्स पाहतोय. यावेळचा चेंडू सरळ खेळलाय. स्ट्रेट टू बॉलर पण तिथे क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि आता मात्र आर्यन पाटील झालाय झेल बाद. अभिजित बाद होते, अभिजित मोरे बाद झालाय. वरती खेळत होता जो मात्र गेला आणि आता मात्र नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. अभिषेक आणि आर्यन असे दोन बॅट्समन सध्या 49 वरती 3. 17.29 ची सरासरी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोर पाहिला तर 85 दाखवला जातो. हेलिकॉप्टर लूक उडवलाय आणि इथे मात्र लँड झालाय, परंतु तो मैदानाच्या आतमध्ये आणि तो सुद्धा क्षेत्ररक्षकाच्या वज्रमुठीमध्ये कैद होतोय. खेळाडू क्रमांक 4 जेलबाद. खेळणे विपक्ष बंटी स्मृती बेलवली संघाने घ्यायच्या नाणेफेकीसाठी. सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु बिघडलं कुठं तर सुमित खांदेकरच्या गोलंदाजीवरती शेवटच्या 2 चेंडूवरती थोडंसं मात्र बिघडलं असं म्हणावं लागेल. ते म्हणजे नारपोली संघाच्या फलंदाजांचं, कारण सलग 2 विकेट्स गेले आणि तिथे आता मात्र धावसंख्याचा ओघ थोडासा थांबला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 4 बाद 49 धावा. उर्वरित 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. 12 मध्ये किमान 20 ते 25 धावा आल्यानंतर फायटिंग स्कोर होऊ शकेल. पण या अगोदर आतापर्यंत आपण सामन्यांचा अहवाल घेतलात तर दुसऱ्या सत्रामध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना 80%हून अधिक सामने हे मात्र पाठलाग करत असताना हरताना पाहायला मिळालेत. त्यामुळे 25 धावा येणं हे रास्त असेल नागपुरी संघाला, पण त्यांच्या विरोधात पेठ संघ त्या धावसंख्येचा पाठलाग आतापर्यंत 25 धावा जमू देऊल का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. 49 झाल्यात. गोलंदाज खूप चांगला फॉर्मॅट पाहायला मिळाला. प्रत्येक षटकासाठी नवीन गोलंदाज तुम्हाला वापरायचा आहे. 5 षटक 5 गोलंदाज. कॉलनी एन कडून गोलंदाज अफ्ताब खान आलाय. आर्यन पाटील आणि कुणाल पाटील 2 बॅट्समन सध्या मैदानात आहेत. यावेळचा फटका प्रॉपर इथे मात्र कनेक्ट केलाय चेंडूला. लॉंग ऑनच्या वरतून धाडलाय. लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट षटकार. षटकारानं केली ज्या पद्धतीनं सुमितची झाली होती. सुरुवातीला अनिल आणि भूमिकेनं प्रत्येक सुरुवात सिंगल ने एका धावेने करून दिली होती, पण इथे षटकारानं मोजावे लागले. यावेळचा चेंडू स्टेप आउटून पुन्हा एकदा मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूने उंची गाठली आहे आणि लांबी गाठत असताना इथे मात्र चेंडू अडला गेलाय. पकडलाय झेल. खेळाडू क्रमांक 5 झेल बाद.
अपतापला यश मिळालंय. बाद होणारा खेळाडू जो मात्र आर्यन पाटील. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये येतोय. इन ॲट नंबर 7 7व्या क्रमांकावरती निहाल मोरे. निहाल मोरे आला नवीन बॅट्समन. सध्या धावसंख्या आता मात्र थोडीसं धावसंख्येचा वेग कमी झाला असं म्हणावं लागेल. सुरुवातीला ज्या पद्धतीने ज्या वेगानं धावसंख्या जमवत होता नारपोली संघ, त्याला रोखण्याचा प्रयत्न सध्या होताना मैदानात पाहायला मिळतोय. धावसंख्या 55, 5 बाद 55 धावा. आफ्ताब खान हा गोलंदाज आहे. नारपोली संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ज्यामध्ये आतापर्यंत 20 चेंडूमध्ये 55 केल्यात. पैकी हा चेंडू आपण पाहिला तर निघून चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचला जातोय. निर्धाव चेंडू आला. चांगली गोलंदाजी हाताळली जाते. 3 मध्ये 6 दिल्यात आणि 1 विकेट मिळवली आहे आफ्ताबनं. अलॉंग द कार्पेट चेंडू निघून चाललाय. गरंगळ डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 मिळाली आहे. ओव्हर थ्रो, परंतु दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. धावा मिळाल्या 2. धावसंख्या 2 ने वाढते. 57 होत आहेत. 57 रन्स. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, थोडासा स्लोवर चेंडू गुगली टाकली समोर म्हणावा लागेल. चेंडू निधाव आला. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले. चांगली गोलंदाजी आफ्ताबने केली आहे. 4थ्या क्रमांकावरती आला आफ्ताब. 8 दिल्यात आतापर्यंत ज्यानं. यावेळचा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप पिचिंग करण्याचा प्रयत्न झाला. जरूर चेंडू अडलाय. तोपर्यंत शॉर्ट सिली मिड ऑनला चेंडू थांबवला. तोपर्यंत 1 पूर्ण केली आणि 91च्या साह्यानं धावफलक पोहोचला जात आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 58 धावा. निहाल मोरे. वाईड लाईनच्या बाहेर निघणारा चेंडू. इट्स अ वाईट बॉल. अनोख्या अंदाजाने पंच आपल्याकडे इशारा करत असताना धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 59 धावा. यस, रिव्ह्यू घेण्यात आला व्हाईट बॉल साठी. इट्स अ व्हाईट बॉल. चला, खेरणे टीमसाठी आपण आल्याची नोंद करा प्लीज. आम्ही यानंतर लगेचच नाणेफेकी करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. बॅटची अपर कट आणि इथे मात्र चेंडू निघून चालला. लॉंग स्टॉप. चेंडू सीमा पार चौकार.
63 होत आहेत. विनायक वासकर गोलंदाज आहे. यावेळचा चेंडू झेल होण्याची संभावना आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. खेळाडू क्रमांक 6 नारपोली संघाचा 6वा खेळाडू झाला झेलबाद. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर संतोष आगलावे साहेब कोलवाडी यांचं आगमन झालेलं आहे. पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. नवीन खेळाडू मैदानामध्ये वासुदेव आला. वासुदेव पाटील 8व्या क्रमांकावरती आला. 6/63. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण तिथे मात्र करत असताना डीप स्क्वेअर लेग मध्ये गडबडलाय क्षेत्ररक्षक. निशांत जिथे मात्र मिसफील्ड करतोय त्यामुळे इथे मात्र जीवनदान मिळालाय. धाबा मिळाल्या जातात त्या म्हणजे 2 धाबा संख्या धावा फलकावरती लागली जाते. 65 धाबा 65 रन्स 65 होत आहेत. तीन चेंडू अजूनही बाकी आहेत या सत्रातील. 65 झाल्यात. 6/65 होत आहेत. खोलात टाकलाय चेंडू. सन्मान दिला जरूर परंतु किमान एक धाव ती सुद्धा पळून काढली आहे. प्रत्येक धाव फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये असं आपण म्हणतो आणि ती आता मात्र पूर्ण करत असताना 66 होत आहेत. सम आकडे पाहायला मिळत आहेत. 4.4 त्यानंतर 66/6 टीम नारपोली. 2 चेंडू बाकी या सत्रातील. यावेळचा चेंडू स्ट्रेट टू बॉलर सरळ खेळा. आउटफील्ड फास्ट आहे. मिस जस्ट झालाय क्षेत्ररक्षक. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ सीमा पार. आणखी एक चौकार. संघाची धावसंख्या चौकारानं वाढली जात आहे. धावसंख्या होती 70 धावा. 4थ्या षटकामध्ये फक्त 9 आल्या होत्या पण त्यानंतर पुन्हा एकदा 5व्या षटकामध्ये सुद्धा धावसंख्या जमा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे आला होता. तोपर्यंत 2 धावा पळून काढल्यात. 2 धावा मिळाल्या जातात आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना तन्मय इलेवन जय हनुमान म्हसोबा नारपोली या संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 72 धावा. 6/72 झालं. त्यांनी 73चं टार्गेट ठेवलं नाही. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय डॉक्टरी सारखी खणखणीत पदवी प्राप्त करून गर्वाचा गही न बाळगता समाजाशी अगदी एकरूपतेने राहणारे डॉक्टर संतोष आगलावे यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक स्वागत करूया या स्पर्धेसाठी आणि जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जिथे मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जाईल. 72 झाल्यात. 73चा पाठलाग यशस्वी पूर्ण होईल का की तो होत असताना त्यांना अडवलं जाईल. ऐकूया पुन्हा एकदा आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे खरं तर सरसेनापती आता संदीप पाटील सर यांना धन्यवाद. थँक्स. प्रसाद भोईर इथे नाणेफेक केली जाईल. डॉक्टर संतोष आगलावे साहेब आपण अजय दादा या आपण त्यांच्या समेत जितेश आहेत आमचे महेश. बघा सर्वांची किती मेहनत आहे तुमची. चला डॉक्टर संतोष आगलावे साहेब यापूर्वी त्यांचे पिताश्री इथे येऊन गेले भेट देऊन स्पर्धेला. नाताशेठ आगलावे साहेब खूप मोठा आदर सन्मान केला जातो त्यांच्या पिताश्रींचा. कुठेही जा आपल्या विभागामध्ये अथवा विभागाच्या बाहेर. दोन्ही संघाला डॉक्टर संतोष आगलावे साहेबांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत. जितेश या आमचा त्रिवेणी संगम पाहतोय ते. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल
अंश 11 खेळणे संगणक नाणेफेक जिंकली. निर्णय फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि बेलवली क्रिकेट संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर या आगलावी साहेब आपला सन्मानित केला जाणार आहे. डॉक्टर म्हणजे पांढऱ्या कोटातील देवदूत. कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगताना आपल्या स्वतःच्या परिवाराची स्वतःच्या जीवाची तमाना बाळगताना सामाजिक घटक बनवणं ज्याने वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टिकोनातून समाजाला अनमोल योगदान दिला असा पांढऱ्या खऱ्या अर्थाने कोठातील देवदूत पांढऱ्या कोटातील देवदूत अर्थात डॉक्टर संतोष आगलावी सरांचा सन्मानित केला जात आहे. हे मनाने श्रीमंत असणारे व्यक्तिमत्व की माणसाची श्रीमंती ही त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून असते तर त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती माणसं जोडली याच्यावर अवलंबून असते. आणि हे माणुसकीचं नातं. संतोष दादा मग प्रमोद दादांचे ते बंधू आहेत. स्वागत आहे तुमचं. चला नाणेफेक जिंकली. इथे अंश 11 खेळणे क्रिकेट संघाने प्रथमतः फलंदाजी करणं पसंत केलेलं आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी बेलवली क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. येस, धन्यवाद महागुरु, धन्यवाद प्रसाद भोईर यांचा आज आवाज आपण ऐकतोय. तत्पूर्वी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय पालेश्वरी चषकामध्ये. खऱ्या अर्थाने आज पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला कैलासवासी संदीप स्पोर्ट GCC पेठ आणि त्यांना फाईट करते जय हनुमान जय मसोबा नारपोली या दोन संघांमधली एक बिग फाईट आहे. 72 धावा काढून 73 धावांचं आव्हान आहे या 5 षटकांमध्ये पेठ संघासाठी. तत्पूर्वी पेठचे बिग सपोर्टर्स जे रोहित जोशी इथे आलेले आहेत त्यांचं स्वागत. त्याचबरोबर पाहायला गेलं तर या संघासाठी आमचे भोलाना शेठ पाटील देखील इथे आलेले आहेत. कोल्हापूरची जबरदस्त नाईट स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून यावर्षी आपण पाहिली त्या स्पर्धेचे आयोजक भोलाना शेठ पाटील, त्याचबरोबर आमचे सन्माननीय मुरबीचे आदर्श व्यक्तिमत्व भाऊ शेठ ठाकूर ते उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. गुड्डू जोशी इथे आलेले आहेत, आपलं देखील स्वागत. नाना कोली आहेत. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करून आपण बोलूया मैदानाकडे. 73चं आव्हान लक्षात ठेवून मैदानामध्ये सलामीची जोडी रोहित वास्कर आणि नमित पगडे. जरी 73चं आव्हान असलं तरी मात्र पेठ संघामध्ये ती धमक आहे, कारण नमित सारखा खेळाडू, रोहित सारखा खेळाडू, त्याचबरोबर अनेक असे नामांकित खेळाडू या संघामध्ये आपण पाहतोय. बॉबी कोहली आलेले आहेत, डायरेक्ट बंडल घेऊन आले. 2000चा आहे ना. यस, चला ओके. बॉबी कोहली स्वागत आहे तुमचं. नमित पगडेसाठी पारितोषिक बॉबी कोहलीने लावलाय 2000 रुपयाचं. परंतु इथे काय फिल्डिंग झाली आहे बघा, जबरदस्त प्रयत्न होत आहेत, कारण त्यांना माहिती आहे ना की समोर जरी ताकदीचा संघ असला तरी मात्र आपल्याला देखील प्रयत्न चांगले करावे लागतील हे ओळखलंय नारपोली संघाने. आणि इथे मात्र चांगला प्रयत्न अभिजितचा होते. हो, क्या बात आहे. जबरदस्त अक्षरशः वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी होते अभिजितची. तन्मय 11 जय हनुमान जय मसोबा नारपोली संघाचे पॅकर्स. तन्मय नरेश मुने संघाचे पॅकर्स आहेत. 3 ला 3 षटकारांसाठी
बॉबी कोहली यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. पण इथे हा वाईट चेंडू आलाय, अवंतरचा इशारा आलाय. नक्कीच अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव, एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 2 वरती. क्या बात आहे, जबरदस्त पहिला षटक कहा याच्यावरती दिला याचं प्रात्यक्षिक मात्र अभिजित दाखवून देतोय. त्याला माहिती आहे जिम्मेदारी दिली आहे कॅप्टनने आणि ती जिम्मेदारी कशी निभवायची ते तो इथे दाखवून देतोय, जाणीव करून देतोय. हो, इथे मात्र मारण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. एक धाव नक्कीच मिळेल. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. एका धावेने मात्र धाव संख्येमध्ये थोडीशी भर धावसंख्या जाऊन पोहोचली. ती 3 वरती 73चा पल्ला पार पाडायचा आहे. जर या 6 धावांचा पल्ला पार पाडायचा असेल तर पेठ संघाला मात्र पॉवर प्ले मध्ये विस्फोटक फलंदाजी नक्कीच करावी लागेल. परंतु इथे गोलंदाजी भेदकतीने इथे केली जाते. अभिजित करवी अप्रतिम गोलंदाजी सध्या तरी 5 चेंडूंमध्ये पाहायला मिळाली. फक्त 3 धावा खर्च करतोय. हो, मस्त फटका खेळलाय आणि इथे प्रयत्न देखील अप्रतिम. शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र सीमा पार गेलाय. प्रयत्न अप्रतिम होते रोहन मस्करचा. यस डीजे. खऱ्या अर्थाने आदिवासी समाजातील हा एक जो संगीत समोर आला होता आणि या गाण्याने मात्र अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय. कारण आदिवासी म्हटलं ना, समोरच आदिवासी वाडी आहे आणि आदिवासी आता जो समाज आहे तो कुठे कमी मागे राहिलेला नाहीये. अक्षरशः एक पाऊल पुढे जबरदस्त प्रयत्न त्यांचे देखील आपल्याला पाहायला मिळतात. हे देखील अभिमानाची गोष्ट. आणि याच मैदानामध्ये आदिवासी स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण त्यांच्या समाजातील संघ इथे खेळताना दिसतील. दरवर्षी असते ही स्पर्धा. संपली का मात्र ते आदिवासी लीग सुरू होते. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. अनेक कसे रेकॉर्ड सध्याच्या घडीला आदिवासी समाजामध्ये आपण पाहतोय. अतिशय चांगले चांगले खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपल्याला समोर येताना दिसत आहेत. अतिशय उंच मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आदिवासी समाजातील देखील खेळाडू चांगले खेळ करताना दिसतात. इथे मात्र आता धावसंख्या पहिल्या षटकांती 7 आल्यात. कोणती विकेट नाहीये. हा प्लस पॉईंट पेठ संघासाठी असेल आणि 10च्या आतमध्ये धावा दिल्यात. हा देखील प्लस पॉईंट नारपोली संघासाठी असेल. सामना चांगला आहे या शंका नाहीये, कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत. कारण अतिशय काटेकीर लढत ही नक्कीच होईल शंका नाहीये. कारण नमित पगडे जर मैदानामध्ये राहिला तर नक्कीच सामन्याचं चित्र कसं बदललं हे सांगता येत नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला आता भावेश मोरेचा षटक आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न इथे फसलाय. एक जबरदस्त विकेट प्राप्त केली आहे भावेशने. कारण ज्या पद्धतीने ते कव्हर पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता, गलीमध्ये झेल टिपला गेलाय, थोडासा मिस झालाय नमितचा फटका आणि इथे मात्र मोठा आदरा टीम पेटला. खांदेकर आलाय. सुमित खांदेकरचा खेळ नक्कीच मुरबीची झालेली डे फॉर्मॅट मधली स्पर्धा आणि तिथे मात्र स्वर्गीय संदीप स्पोर्ट्स जीसीसी पेठ संघाने चॅम्पियनशिप पटकावली होती आत्ताच काही दिवसापूर्वी. आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र एक निसटता विजय सेमीफायनल मध्ये प्राप्त केला होता सुमितच्या खेळीने आणि अप्रतिम खेळ राहिला होता. तो खेळ मात्र आठवावा लागेल पेठ संघाच्या या फलंदाजांना. दुसऱ्या बाजूला रोहित वास्कर आहे. सुमित खांदेकर आता मैदानामध्ये आलाय. सामन्यामध्ये थोडासा वरचढपणा सध्या तरी
पाहायला मिळतोय तो नारपोली संघाचा तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली या नावाने संघ आपण इथे खेळताना पाहतोय. ओ क्या बात आहे, जबरदस्त चपराक होती. चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने चौकार. बॉबी कोहली तुम्ही यातून सुटला आहे. तर इथे धाव संख्या 12 वरती 1 गडी बाद 12. चांगला फटका रोहित वास्कर सुमित खांदेकरच्या बॅट मधून आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टर आमिक स्ट्रोक आणि इथे मात्र सुमितला परतावा लागेल. अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला. तुझी ना माझी भेट झाली ती अतिरंगी. अग तुझ्या ना माझ्या प्रेमाची वाज साऱ्या गावांपुंगी. मी तुझा संग्या ग आणि तू माझी संगी. मी तुझा संग्या ग तू माझी संगी. क्या बात आहे, वा जबरदस्त. वाडीला भेट झाली आहे दिनकर बारचे सर आणि इथे मात्र आता भेट दाखवली आहे ती अविनाश वास्करने. जबरदस्त स्ट्रोक केलाय. 6 धावांसाठी 19 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 54 धावांचा. जरी पल्ला मोठा असला तरी मात्र या फलंदाजांमध्ये ती ताकद आहे. जरी इथे गोलंदाजी 2 षटकांमध्ये धारदार राहिली असली तरी मात्र 18 मध्ये 54 धावा. या धावा काढण्यामध्ये जरी धावा जास्त दिसत असल्या तरी मात्र अविनाश वास्कर काही करू शकतो. त्याच्या साथीला मात्र रोहित आहे. जरी नमित आउट झाला असला, जरी ज्या पद्धतीने आपल्याला सुमित आउट झाला असला तरी मात्र या 2 फलंदाजांवरती अजूनही जिम्मेदारी तशीच आहे आणि जिम्मेदारीने खेळ करणं नक्कीच या ओळख. पाहायला गेलं तर पेठ म्हटलं तर एक जबरदस्त आरसीसी पेठ ज्या संघाने अक्षरशः टेनिस क्रिकेटमध्ये धुमाकूल घातलाय. रातो के कातिल म्हणून ही पदवी त्यांना बहाल झाली आहे. सध्याच्या घडीला बंटी जोशी जो इन्फॉर्म असलेला खेळाडू, दुसऱ्या बाजूला सोहेल शेख, असे अनेक स्टार खेळाडू ज्या पेठ संघाला लीड करतात. परंतु इथे मात्र हा बी संघ पाहतोय आपण, परंतु नमित सुमित सारखे खेळाडू, अविनाश सारखे खेळाडू, रोहित सारखे खेळाडू मैदानामध्ये इथे खेळताना दिसतात. जबरदस्त मॅच होईल शंका नाहीये. सामन्यावरचं चित्र काही होऊ शकतो कारण 18 चेंडू 54 धावांची अजूनही गरज आहे. मॅचला मजा येईल. आणण्याचा प्रयत्न, चेंडू जास्त बाहेर निघतोय. कुणाल पाटील हा गोलंदाजीसाठी आलाय. कुणाल पाटीलचा हा षटक कसा असेल हा प्रश्न आहे. या अगोदर बारशे सर आपण पाहिला की 67चं आव्हान होतं किरवली संघासमोर. जय वागेश्वर किरवली संघ ज्या वेळेला चेस करत होता, परंतु एक हाती किल्ला लढवला मंगेशने आणि जबरदस्त 67चा पल्ला सहजता पार केला. आणि इथे मात्र 73 धावांचं आव्हान आहे आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना धावसंख्या 20 वरती 2.
गोलंदाज आपण पाहतोय, चांगला प्रयत्न प्रत्येक गोलंदाजाने केलाय. पहिला षटक पाहायला गेला तर अभिजित, दुसरा षटक भावेशचा पाहिला, तिसरा षटक कुणालचा पाहतोय. एक चेंडू आतापर्यंत त्याने फेकला, एक धाव खर्च केले, ती वाईटच्या स्वरूपामध्ये. नारपली म्हटलं तर खऱ्या अर्थाने आमचे आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे एक जबरदस्त सदस्य आणि कैलाश म्हात्रे यांचे बिग सपोर्टर्स आमचे योगेश दादा म्हसकर हे देखील याच गावातून बिलॉंग करतात. जर योगेश दादा सामना पाहत असतील तर तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. एक धाव सिंगल आली, एका धावेने मात्र धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचली आहे. एकेरी दुहेरीने काही होणार नाही. अविनाशला मात्र इथे मोठे फटके खेळावे लागतील. रोहितला स्टँडिंग पारी मात्र द्यावी लागेल, परंतु तसं प्रयत्न होईल का? दुसऱ्या बाजूला अविनाश ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. अविनाशच्या बॅटमधून हा फटका आलाय, खबरच्या दिशेने चेंडू सीमारेषा गाठेल. यास आलाय चौकार. राजी म्हात्रे आणि खरोखरच महागुरूंनी जे उल्लेख केला की खऱ्या अर्थाने एक अभिमानाची गोष्ट बारसे सर पाहायला मिळते. या पालेश्वरी गावामध्ये आल्यानंतर एकीची मिसाल काय असते, एकीचं बल काय असते, आणि हे इथे आल्यानंतर नक्कीच समजतं. कारण एक गाव एक स्पर्धा आणि प्रत्येक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं तर या गावाच्या नेतृत्वामध्ये आपण नेहमीच एक पाहत असतो आणि संपूर्ण गाव एकवटून ते कार्यक्रम सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि खरोखरच म्हणूनच तर आदराने नाव घेतलं जातं. चला, काय प्रॉब्लेम असेल तर लगेचच आपण यस काय यस पंच ओके. हां चला ठीक आहे. चेंडूचा प्रॉब्लेम काय आहे? ओके, त्यांनी तिथे काय जो होता डिसिजन तो केलेला आहे. तर आता मात्र धावसंख्येमध्ये 4 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 25 वरती, 25. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना अजूनही समीकरण थोडासा बदलत चाललाय. येणारे चेंडू असतील ते 15 आणि 48 धावांची गरज आहे. स्कोरिंग डिपार्टमेंट मध्ये आता थोडासा बदल ओमकार वास्करला पाहतोय. जे भाचे आहेत नक्कीच दिलीप वास्कर यांचे सुपुत्र. ओह क्या बात आहे! अविनाश आणि अविनाशने इथे मात्र केलाय विनाश. गोलंदाजचा आलाय हा खणखणीत षटकार. लय दिसाने भेट झाली आहे बॉबी कोहली तुमची. कारण आता बॉबी कोहलीने लावलाय अविनाश वरती डाव. जर 3 षटकार आले तर 2000 कॅश इथे जमा आहे. त्यांच्या 12व्या खेळाडूच्या हातामध्ये दिले आम्ही. षटकार आलाय, धाव संख्या 31 वरती. 14 चेंडू 42चं आव्हान. आणण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये दर्शवलं जातंय. अपील तर जोराची होती, परंतु इथे मात्र हा डॉट आलाय. बघा कमबॅक कसा केलाय, जबरदस्त कमबॅक दाखवलाय या गोलंदाजाने कुणाल पाटीलने. त्याला माहिती आहे जर अविनाशला संधी दिली तर महागात पडेल, आणि इथे मात्र अविनाश संधी सोडेल का हा प्रश्न आहे. कारण 5 चेंडू खेळत असताना 18 धावांचं योगदान दिलं अविनाशने आणि पूर्णपणे किल्ला लढवला जातोय. अविनाशला माहिती आहे लढेंगे तो जरूर जीतेंगे आणि लढावं लागेल. चेंडू सोडून दिलाय, पूर्णपणे चेंडू बाहेर निघतोय. पंचांचा इशारा आला अवांतरच्या स्वरूपामध्ये. एक धाव, एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 32 वरती. आता मात्र येणारे 13 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 41. 13 चेंडू 41. हो 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 क्या बात आहे. असं नाही तर तसं आलाय
नक्कीच चौकार आणि मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 36. बात आहे, वाह जबरदस्त चांदणी. आणि खरोखरच या पिक्चरने देखील अक्षरशः वेळ लावलं होतं. खरोखरच खूप चाललाय हा पिक्चर. आणि इथे मात्र आता अविनाश चाललाय. अविनाशला माहिती आहे कारण चालावंच लागेल. नमितने मैदान सोडलाय, सुमितने मैदान सोडलाय, आता मला मैदानामध्ये राहावं लागेल हे त्याने ओळखलंय. आणि त्या पद्धतीने आता मात्र अविनाश लढतोय. 6 मध्ये 20 ची पारी खेळलाय. 36 धावा धावपलकावरती. येणारे चेंडू असतील ते 12 आणि विजयासाठी गरज आहे ती तब्बल 37. आता सामना बघा बारशे सर, सामना आता जवळ आलाय. दोन्ही बाजूने सामना आता बॅलन्स झालाय कारण सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये सामना पूर्णपणे नारपोली संघाच्या बाजूने आपण पाहिला, परंतु सामना कसा फिरवायचा याचं उदाहरण मात्र अविनाशने दाखवलंय. कारण फटाकसे इनिंग जो फलंदाज, कारण आपण नेहमीच म्हणतो धावांचा पल्ला किती मोठा असू द्या, डोंगर किती मोठा असू द्या, परंतु तो डोंगर जर तुम्हाला चढायचा असेल तर तुमचा बॅलन्स महत्वाचा असतो. आणि तो बॅलन्स दाखवून खेळ मैदानामध्ये इथे करतोय तो अविनाश. अप्रतिम खेळ साकारला जातोय. 36 धावा धावपलकावरती आहेत. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची अजूनही गरज आहे. म्हणजे अर्धा पल्ला आता 3 षटकांमध्ये पार झालाय. अर्धा पल्ला आता 2 षटकांमध्ये पार पाडायचा आहे. मस्त मॅच मैदानामध्ये रंगते. डोंगराच्या खुशीमध्ये बसलेलं हे मैदान आहे. आणि इथे मात्र रोहित वास्करच्या बॅट मधून मात्र हा चौकार आलाय. क्या बात आहे. आता मात्र दोन्ही बाजूने अक्षरशः आता धावांचा वणवा पेटला गेलाय. बात आहे. रस्त्यामध्ये वळणही असतातच आणि ते वळण रस्त्यामधून चालत असताना वळण कसा घ्यायचा हे त्यांनी ओळखलंय. धावसंख्या 40. आता मात्र येणारे चेंडू असतील ते 11 आणि गरज आहे ती 33 धावांची. 11-33 समीकरण आहे. रोहित वास्कर देखील चांगला खेळ करतोय, त्याला देखील माहिती आहे कारण दुसऱ्या बाजूला अविनाश खेळतोय तर मला देखील चांगला प्रयत्न इथे करावा लागेल हे त्याने देखील ओळखलंय. पेठ म्हटलं तर आमचे विवेक जोशी ज्यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आपण डीए फॉर्मॅट मधली या वर्षी पाहिली. विवेक जोशी जर आले असतील तर विवेक या, आपलं देखील स्वागत आहे. हो इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून, परंतु एकच धाव मिळेल. एकच धावावरती समाधान मानावं लागले. एका धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 41 वरती. आता मात्र तब्बल 32 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते 10 चेंडू 31 धावा. मस्त मॅच मैदानामध्ये रंगतीये. 32 10 चेंडू 32 धावा. गोलंदाज कल्पेशचा वापर 4थ्या षटकामध्ये केला गेलाय. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल होईल का? क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. झेल ड्रॉप आणि इथे मात्र आता बाउंड्रीच्या लगत चेंडू जातोय परंतु अडकवला गेलाय. 2च धावावरती समाधान मानावं लागले. या 2 धावेने मात्र धाव संख्या 43 वरती. यस ऑब्जेक्शन थ्रो साठी घेण्यात आलाय. नक्कीच कमिटी मॅनेजमेंट कमिटी इथे आहे, चेक केला जाईल. नऊ चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 9 चेंडू 30 धावा. सामना मस्त रंगते. मैदानामध्ये जबरदस्त सामना, बिग बॅटल. एका बाजूला नारपोली तर दुसऱ्या बाजूला पेठ. अप्रतिम असा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांमध्ये काटेकीर लढत. गोलंदाज कल्पेश पुन्हा एकदा समोर, फलंदाज अविनाश वास्कर. हो
इथे मात्र मोठा फटका खेळला गेलाय, परंतु काय घडलंय आणि इथे झेल टिपला गेलाय. एक मोठी विकेट तंबूच्या आष्ट्याला येताना दिसते. काय झेल इथे टिपला गेलाय. रोहन म्हस्करने जजमेंट घेतलाय. हो हो, जबरदस्त, अप्रतिम, प्रशंसनीय झेल नक्कीच मी म्हणेन. क्या बात है, दिल तो टूट गया है मेरे हिसाब से पेट टीमों का, क्योंकि अविनाश भास्कर जैसा बल्लेबाज आउट हो चुका है. दिल तो टूटना ही है, क्योंकि इस बल्लेबाज ने बिल्कुल जीत की आशा जताई थी और वही उम्मीद का दिया बुझता हुआ. लेकिन अब इस मैदान के अंदर कहीं ना कहीं आफ्ताब खान आ चुके हैं, लेकिन साथ ही साथ रोहित है. इन दोनों बल्लेबाजों को एक बहुत ही बेहतरीन इस मैदान के अंदर आपका खेल करना होगा. लेकिन कल्पेश की मैं सराहना करना चाहूंगा, जबरदस्त गेंदबाजी करते हुए हल्के हाथों से इस गेंद को खेला है. महज मिलेगी सिंगल एक आफ्ताब खान के लिए. 1 रनों से स्कोर को बढ़ावा देते हुए टीम का टोटल 44 के ऊपर पहुंचता हुआ. 44 धावा धावफलकावरती. आता मात्र या षटकातील शेवटचा एक चेंडू, म्हणजे उर्वरित 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि गरज आहे ती 29 धावांची. सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली होती, परंतु या षटकामध्ये आहे ना खरोखरच अप्रतिम कमबॅक दाखवलाय गोलंदाज कल्पेशने. अविनाश सारख्या फलंदाजाला जखडून ठेवला आणि अविनाश सारख्या फलंदाजाला मात्र तंबूचा आश्रय दाखवला. हे प्लस पॉइंट मात्र या संघासाठी या षटकामध्ये कल्पेशने दाखवून दिलाय. इथे मात्र षटक संपला गेलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 44 धावा. येणारे चेंडू असतील ते 46 धावा, सॉरी 45 धावा. आता उर्वरित 6 चेंडू आणि गरज आहे ती 28 धावांची. तर 6 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 28 धावांची. 28 धावांची गरज आहे. सामना थोडासा आता जड झालाय तो संदीप स्वड जीसीसी पेठ संघासाठी. आमचे पेठचे उत्कृष्ट स्कोरर राहुल देखील या स्क्वॉड मध्ये आहेत. राहुल, तुझं देखील स्वागत आहे. आरसीसी पेठच्या स्पर्धेमध्ये चांगली स्कोरिंग त्यांची देखील राहिली होती. सन्माननीय पेठ म्हटलं तर मोतीराम शेठ जोशी, जबरदस्त होळी ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच म्हणून ज्यांची ओळख राहिली. आता शेवटचा षटक घेऊन आला अभिषेक मोरे. 28 धावांचं आव्हान आहे. समोर फलंदाज आहे तो रोहित वास्कर. हो, इथे मात्र हा फुलटॉस होता आणि फुलटॉस वरती मात्र बोल्ड झालाय. ही संधी होती, परंतु ती संधी देखील हुकली आहे रोहित करबी. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 28 धावांची. 5 चेंडू 28 धावा. जबरदस्त स्पर्धा. दुसरी रात्र या स्पर्धेची आपण पाहतोय. 8 संघांचा पोल आपण पाहतोय. ही एक विशेषता या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पालेश्वरी मातेचं फोटो आपण इथे पाहतोय. त्याच बाजूला आपल्याला इथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील फोटो या मेन VIP डायस वरती पाहायला मिळते. रनरची विकेट आली आहे आणि विकेटने मात्र अजून एक दिलासा टीम नारपोलीला. आणि आता मात्र बॅकफूट वरती पूर्णपणे पेठ संघ आपल्याला पाहायला मिळते.
कृती बेलवली या दोन संघांमधली बिग फाईट असेल. हो क्या बात आहे. बघा टायमिंग काय होता निशांचा जबरदस्त. जसा चेंडू आला तसा फेकून दिलाय सीमा पलीकडे षटकारासाठी. 51 धावा धावपलकावरती. आता मात्र येणारे चेंडू असतील ते 3 आणि 22 धावांची गरज आहे. बघा त्या तिसऱ्या षटकामध्ये बारशे सर जर धावा आल्या असत्या ना तर मस्त मात्र मॅचला, कारण तिसऱ्या नाही तर चौथ्या षटकामध्ये, तर त्या चौथ्या षटकामध्ये अविनाश देखील मैदानामध्ये होता, रोहित देखील मैदानामध्ये होता, परंतु त्या ओव्हरमध्ये गोलंदाजाचं मी कौतुक करेन कल्पेशचं, ज्याने संघर्षमय गोलंदाजी केली आहे आणि तिथून सामन्याला युटर्न देण्याचा प्रयत्न केला. असंच असतं चित्र. आणि इथे मात्र हा डॉट आलाय. आता मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली आहे. विकेट किपर मला तरी वासू आहे असं वाटतंय. हा आमच्या आई ग्रुपचे, तेच मी विचार करत होतो कधीपासून. तर वासू तुमचं देखील स्वागत आहे. आई ग्रुपचे आमचे बरेच मेंबर नारपोलीमध्ये आहेत. आमचे योगेश दादा, तसेच प्रकाश पाटील. आणि हा वाईट चेंडू आहे. वाईटचा इशारा आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव, एका धावेने मात्र धावसंख्या 53 वरती जाऊन पोहोचली आहे. चला बेलवली टीम आणि 80-11 खिरणे टीम सज्ज राहायचं आहे. निलेश पाटील बेलवलीचे कॅप्टन आहेत. बेलवली म्हटलं तर आमचे दिनेश पाटील, माझे उपसरपंच भारदोली ग्रामपंचायत आणि शिवभक्त समालोचक म्हणून ज्याची ओळख आहे, रायगडचे असोसिएशनचे संघटक आहेत. चला शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 52 पर्यंत मजल मारली आहे, शेवटच्या 53 पर्यंत. आणि हा अजून एक वाईट चेंडू येतोय. 54 धावा. आता येणारा एक चेंडू असेल आणि गरज आहे ती 20 धावांची, 19 धावांची. आणि इथे मात्र 19 धावाने सामना पराभूत झालाय. तो पेठ संघ चांगला संघर्ष केलाय. बॉबी कोहलीचे 2000 द्या रे बाबा. चला त्यांच्याच प्लेयरकडे आहेत, 12व्या प्लेयरकडे. ओके, तर इथे मी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. स्वर्गीय संदीप स्पॉट जीसीसी पेठ संघ आपलं मनपूर्वक आभार. जरी पराभूत झाले असले तरी मात्र चांगला खेळ करण्याचा प्रयत्न आपला राहिलाय. हारजीत होत असते. पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. रोहित जोशी देखील इथे आहेत. रोहितचं तुमचं देखील स्वागत.